Good morning, friends. Today we are going to start a second semester, and the first subject of second semester is OOPS, that is Object-Oriented Programming. तर पहिलं सेमिस्टर आपलं कंप्लीट झालेलं आहे. सेकंड सेमिस्टर आपण काय करणार चालू करणार आहे. तर सेकंड सेमिस्टरमध्ये पण तुम्हाला परत 5 सब्जेक्ट असतील आणि 5 सब्जेक्ट सोबतच तुम्हाला काय असेल प्रॅक्टिकल सुद्धा असेल त्यामध्ये. आणि पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला 5 सब्जेक्ट आणि प्रॅक्टिकल्स होते. सेकंड सेमिस्टरला सुद्धा काय 5 सब्जेक्ट आणि प्रॅक्टिकल्स तुम्हाला आहेत. तर त्यातलेच पहिलं आपलं सब्जेक्ट आपण बघणार आहे UPS ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. दिस इज अ न्यू लेटेस्ट व्हर्जन ऑफ सी लँग्वेज तुम्ही जे बघितलं तर त्याचं नेक्स्ट व्हर्जन किंवा त्याचं अपडेटेड व्हर्जन म्हणजेच आपण काय बघतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ह्याला ॲज वेल ॲज आपण करतो C++. काय म्हणतो आपण त्याला C++. त्यातलं पहिलं युनिट आपण आता चालू करणार आहे. तर पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला काय असणार आहे C++ मध्ये इंट्रोडक्शन असणार आहे. So before starting the C++ or object-oriented programming, first of all, we have to know some basic concept regarding the C because it comes from the C language. C++ is a upgraded version or new version or added version of C language. So that's why we have to know some basic concept. So we have to know some basic concept regarding C++ or C. In C, we have to know what is meant by array, function, and structure. So we have taken some little revision of array. So array is a collection of similar data types or similar values. Array म्हणजे काय एकाच प्रकारचे मल्टिपल व्हॅल्यूजचं कलेक्शन म्हणजेच काय असणार आहे तुमचा array असणार आहे. म्हणजे इंटिजर व्हॅल्यूज सगळे इंटिजर तुमचे सगळे रोल नंबर्स तुमचे मोबाईल नंबर्स असतील किंवा तुमचे सगळे बाकीचे एक्झाम सीट नंबर्स असतील ह्याचं सगळ्यांचं कलेक्शन म्हणजे सेम प्रकारचे व्हॅल्यूज तुम्ही एकत्र काय करणार कलेक्ट करून ठेवणार त्यासाठी array यूज करता. ठीक आहे. तर नंतर आपण बघणार आहे फंक्शन म्हणजे स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण काय करतो फंक्शनचा यूज करतो. जसं तुम्ही प्रोग्रामिंगमध्ये बघितलं असाल तर वाईड मेन फंक्शन आहे एक स्पेसिफिक फंक्शन आहे. स्पेसिफिक टास्क एक्झिक्यूट करण्यासाठी आपण काय फंक्शनचा यूज करतो. त्याचं फंक्शन आहे तर फंक्शनचे टोटल किती 2 प्रकार असतात. एक लायब्ररी फंक्शन अँड सेकंड वन इज युजर डिफाईन्ड फंक्शन. So library function is stored into the library. So these are the fixed functions. Okay. So which are already stored in the library. So that's why it is known as the library functions. And second one is user defined function because it will defined by the user to fulfill the user requirements. So that's why it is known as a user defined functions. Okay. So there are 3 different steps to define a user defined function. So first one is a declaration of function. Second is a definition of function. And third is a कॉलिंग ऑफ फंक्शन. बरोबर. तर आपण पहिलं काय करणार फंक्शन डिक्लेअर करणार आहे कुठलं फंक्शन आपल्याला लिहायचं आहे ते. त्यानंतर फंक्शनला आपलं आउटपुट पाहिजे मग किती वेळा ते आउटपुट कॉल करणार आहे किती वेळा ते फंक्शन कॉल करणार त्यासाठी कॉलिंग ऑफ फंक्शन आणि डेफिनेशन ऑफ फंक्शन म्हणजे ऍक्च्युअल फंक्शनचं कोडिंग कुठं लिहिणार आपण डेफिनेशन ऑफ फंक्शनमध्ये लिहिणार आहे. तर हे सगळं का सांगतो आपण कारण का हीच कन्सेप्ट यूज करून आपण काय करणार C++ किंवा UPSचे प्रोग्रामिंग आपण सगळे करणार आहोत. तर त्यासाठी आपण काय करणार आहे या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. बरोबर. तर ह्यामध्ये आपण काय बोललो फंक्शन तर फंक्शन म्हणजे काय स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण फंक्शनचा यूज करतो. त्यानंतर फंक्शनचे जे टाईप्स आहेत ते 2 टाईप्स आहेत. तर युजर डिफाईन्ड फंक्शन लायब्ररी फंक्शन. तर लायब्ररी फंक्शनमध्ये काय होतं जे फंक्शन ऑलरेडी लायब्ररीमध्ये स्टोअर करून ठेवले असतात त्याला आपण काय म्हणतो लायब्ररी फंक्शन म्हणतो. आणि युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणजे काय की जे फंक्शन युजरचे रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी किंवा युजरचे पर्पज फुलफिल करण्यासाठी आपण जे युजर थ्रू लिहिले जातात त्या फंक्शनला आपण काय म्हणतो युजर डिफाईन्ड फंक्शन असं म्हणतो. ओके. तर त्यामध्ये कुठलं युजर डिफाईन फंक्शन डिफाईन करण्यासाठी 3 महत्त्वाचे स्टेप्स आहेत. डिक्लेरेशन, कॉलिंग आणि डेफिनेशन. फंक्शन तुम्हाला लिहायचं म्हणून तुम्ही डिक्लेअर करता. ठीक आहे. त्याचं नाव वगैरे देता. कॉलिंग म्हणजे काय तुम्हाला त्या फंक्शनचं आउटपुट पाहिजे. तर किती वेळा तुम्ही फंक्शन कॉल तितक्या वेळा तुम्हाला फंक्शन ते काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे. राईट वन्स एक्झिक्यूट मल्टिपल टाइम्स. तुम्ही एकदाच लिहिणार आहे फंक्शन आणि तुम्ही मल्टिपल टाइम कॉल करणार आहात. डेफिनेशन ऑफ फंक्शन म्हणजे काय की ऍक्च्युअल कोडिंग म्हणजे त्या फंक्शनमध्ये ऍक्च्युअल पर्पज काय त्याचं कोडिंग काय हे तुम्ही डेफिनेशन ऑफ फंक्शनमध्ये लिहिणार आहात. ओके. तर अशा पद्धतीचे 2 कन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जेव्हा तुम्ही C++ किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग तुम्ही शिकत आहात. ओके. तर सुरुवातीला आपण बघूया व्हॉट इज C++. तर नक्की C++ म्हणजे काय? आता नावातच बघा C++ म्हणजे काय सी लँग्वेज तुम्ही शिकलात. प्लस प्लस म्हणजे काय इन्क्रिमेंट ऑपरेटर आहे. काय तो इन्क्रिमेंट ऑपरेटर आहे. म्हणून इन्क्रिमेंटेड व्हर्जन म्हणजे अपडेटेड व्हर्जन ऑफ सी. तर सी पेक्षा जे ऍडव्हान्स तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते C++ मध्ये शिकले जाणार आहेत. त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने तुम्हाला कोडिंग करता येणार आहे. आणि सी मध्ये काय होतं की छोटे छोटे लॉजिक्स तुम्ही डेव्हलप करता म्हणजे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, इफ कंडिशन, फॉर, व्हाईल वगैरे अशा पद्धती छोटे छोटे कोडिंग्स तुम्ही काय करता सी मध्ये करता. तर आपल्याला आता लार्ज सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं मोठं ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे.
ते मोठे ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी, लार्ज स्केलवरती ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आपण काय करणार आहे, C++चा किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजचा यूज करणार आहे. यामध्ये कसं होणार आहे, तर तुमची एक लार्ज सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करता, तर रियुजेबिलिटी ऑफ डेटा, एकच डेटा तुम्ही मल्टिपल टाइम वापरू शकता. बरं आहे. मग सेम कोड तुम्ही रिपीटेड लिहावा लागणार नाही, त्यामुळे मेमरी स्पेस वाचेल. त्यानंतर तुमचं नंबर ऑफ लाईन्स वाचतील. नंबर ऑफ लाईन्स वाचले तर सॉफ्टवेअरची साईज कमी येईल. सॉफ्टवेअरची साईज कमी झाली तर कॉस्टिंग कमी येईल. कॉस्टिंग म्हणजे साईज कमी झाली तर कंपायलेशन फास्ट होईल. कंपायलेशन फास्ट झालं तर एक्झिक्युशन फास्ट होईल. म्हणजे कुठलेही सॉफ्टवेअर तुम्ही जेव्हा विकत घेता किंवा ॲप्लिकेशन मोबाईलला तुम्ही डाउनलोड करता, तर त्यावेळी तुम्ही काय बघता, की जे तुम्ही ॲप्लिकेशन वापरता ते मिनिमम साईजमध्ये आपल्या दिलेल्या कॉन्फिगरेशनमध्ये किंवा मोबाईलच्या कॉन्फिगरेशनमध्ये यूज करता येईल का किंवा वापरता येईल का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करत असता त्यामध्ये चेक करत असता. बरोबर आहे. तर C++च्या माध्यमातून किंवा UPSच्या कन्सेप्ट तुम्ही जे यूज करताय त्यामध्ये काय करता तुम्ही, डेटा ॲब्स्ट्रॅक्ट करणे म्हणजे एकत्र स्टोअर करून ठेवणे, मिनिमम साईजमध्ये काय करायचं कलेक्ट करणे. नंतर ते काय करणे, ते एकच डेटा तुम्ही रिपीटेडली यूज करू शकता. काही फंक्शनमधला डेटा तुम्ही परत काय करू शकता, दुसरीकडे यूज करू शकता. मग असे छोटे छोटे कन्सेप्ट तुम्ही काय करता यामध्ये शिकता. म्हणजे ह्या सब्जेक्ट शिकण्याचं पर्पज काय, तर ते तुम्ही लार्ज ॲप्लिकेशन डेव्हलप करणार आहे. लार्ज ॲप्लिकेशन डेव्हलप करताना तुमचा जो कोड आहे तो मिनिमम असला पाहिजे. त्याची कॉम्प्लेक्सिटी कमी असली पाहिजे. ते डेटा रियूज करता तुम्हाला आला पाहिजे. बरोबर आहे. आणि इझिली अपडेट आणि मॉडिफाय करता आलं पाहिजे. इझिली अपडेट आणि मॉडिफाय तुम्हाला करता आलं पाहिजे. तर अशा गोष्टी तुम्ही यामध्ये काय करणं शिकता. तर तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला यामध्ये शिकायच्या आहेत. तर आपण काय केलं यामध्ये, की मिनिमम साईजमध्ये तुम्हाला डेव्हलप करा. एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपण जे काही ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहे किंवा जे काही आपण प्रोग्रामिंग बनवणार त्यामध्ये एक सॉफ्टवेअर आपण कन्सिडर करून त्या सॉफ्टवेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जाऊ. म्हणजे कुठलं, की तुम्हाला कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम, CMS असं म्हणतात, की प्रॅक्टिकली सगळीकडे आता यूज करतात किंवा आपल्या कॉलेजमध्ये पण यूज करतात. कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम. त्यामध्ये काय काय असणार आहे, स्टुडंट इन्फॉर्मेशन असणार आहे, क्लास इन्फॉर्मेशन असणार आहे, टीचर इन्फॉर्मेशन असणार आहे, सब्जेक्ट इन्फॉर्मेशन असणार आहे, लायब्ररी इन्फॉर्मेशन असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर रिझल्ट असणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतील तुम्हाला. मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून म्हणजे खूप कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशन डेव्हलप करण्याऐवजी आपण काय केलं, की ॲडमिशनचं डिपार्टमेंट वेगळं केलं. नंतर तुमचं ह्याचं क्लासचं डिपार्टमेंट वेगळं केलं, रिझल्टचं डिपार्टमेंट वेगळं केलं, सब्जेक्टचं डिपार्टमेंट वेगळं केलं, एक्झामचं वेगळं केलं, रिझल्टचं वेगळं केलं, टीचरचा डेटा वेगळा केला, नंतर रिझल्ट वेगळं केलं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, ते नंबर ऑफ जे लार्ज सॉफ्टवेअर आहे ते स्मॉल स्मॉल पार्टमध्ये आपण डिवाइड केलं किंवा म्हणजे लार्ज कॉम्प्लेक्सिटी, ते कॉम्प्लेक्सिटी कमी केलं आपण. तर मोठा जे प्रॉब्लेम आहे ते छोट्या-छोट्या प्रॉब्लेममध्ये छोट्या-छोट्या पार्टमध्ये आपण काय केलं, ते डिवाइड करत गेलो. त्यामुळे ते सॉल्व्ह करण्यासाठी सोपं जातं. सॉल्व्ह करायला काय होतं, सोपं जातं. म्हणजे प्रत्येकाला वेगळा टास्क तुम्ही असाइन करून दिला, तर ते ते तेवढ्याच टास्कपुरतं तो लिमिटेड राहील आणि तेवढ्या टास्कवरती काय करेल, तो फोकस करेल. तर अशा पद्धतीने असे ॲप्लिकेशन्स आपण डेव्हलप करणार आहे. ह्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये. आणि त्यामध्ये आपण काय करणार, की जितके इझी डेव्हलप करता येईल, फास्ट डेव्हलप करता येईल, इझिली ॲड, मॉडिफाय, डिलीट करता येईल, असे कन्सेप्ट्स आपण काय करणार आहे, UPSमध्ये किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजमध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे, समजलं. म्हणजे आपण ॲक्च्युअली ह्या सब्जेक्टमध्ये काय शिकणार आहोत किंवा सब्जेक्टमधून काय आउटपुट आपल्याला मिळणार आहे, हे आपल्याला कळणं खूप अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. काय काय सांगितलं मी परत एकदा सांगतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. बरोबर आहे. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कशासाठी आहे, C++चं नेक्स्ट व्हर्जन आहे. म्हणून ॲज वेल एज काय म्हणतात, C++ म्हणतात. प्लस प्लस म्हणजे काही इन्क्रिमेंट आपण करतो. एकनी व्हॅल्यू तुमची इन्क्रिमेंट होते. सीचं नेक्स्ट अपग्रेडेड व्हर्जन की इन्क्रिमेंटेड व्हर्जन म्हणजेच काय असणार आहे, तुमचं C++ असणार आहे. तर C++ शिकत असताना तुम्ही काय करणार आहे, की एक लार्ज ॲप्लिकेशन किंवा मोठं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी तुम्ही जे कन्सेप्ट तुम्हाला लागणार आहेत, ते तुम्ही C++ मध्ये शिकणार आहेत. सीमध्ये काय शिकला तुम्ही, बेसिक लॉजिक शिकलेला. सीमध्ये काय शिकला तुम्ही, बेसिक लॉजिक शिकलेला आहात, की फॉर, व्हाईल, डू व्हाईल असतील, ॲरे, स्ट्रक्चर, पॉइंटर, सगळे जे कन्सेप्ट्स आहेत, हे छोटे छोटे लॉजिक्स आहेत आणि छोटे छोटे सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करता. एखादं मोठं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना तुम्हाला कशा पद्धतीने ते डेव्हलप केलं पाहिजे, कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना ते सॉफ्टवेअर ते मिनिमम लाईनमध्ये, मिनिमम स्पेसमध्ये, मिनिमम कॉम्प्लेक्सिटीमध्ये कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करणार, हे सगळे कन्सेप्ट्स तुम्ही कुठे शिकणार, तर ह्या C++ मध्ये म्हणजेच UPSमध्ये शिकणार आहात. बरोबर. हे समजते तुम्हाला. ठीक आहे. ह्यात काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाका, मी एक्सप्लेन करेन किंवा तुम्ही नंतर मला कॉल करून विचारू शकता. तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू, ते अपडेट करून तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे. तर UPSमध्ये शिकत असताना UPSला काय म्हटलेलं आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हटलेलं आहे. काय म्हटलंय, इट इज नोन ॲज द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे टोटल ऑब्जेक्टवरती डिपेंड आहे. ॲज वेल एज त्याला आपण काय म्हणतो, पार्शल ऑब्जेक्ट ओरिएंटेड असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, पार्शल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज असंही म्हणतो. आणि जे जावा आहे ते फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. आणि सी लँग्वेज काय, प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. जसं तुम्ही प्रोसिजर लिहिणार तसं तुमचा प्रोग्राम काय होत जाणार आहे, एक्झिक्यूट होत जाणार आहे.
जसं तुम्ही प्रोसिजर लिहिणार आहात तसं तुमचं प्रोग्राम काय होणार आहे, एक्झिक्यूट होत जाणार आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सी लँग्वेजला प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज म्हणतो. आणि UPSला काय म्हणतो आपण, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज मीन्स व्हॉट, इट इज डिपेंड्स ऑन द ऑब्जेक्ट. It depends on the object. So what is meant by object, how it is depend on the object, it is known comes some after the lectures. काही लेक्चर्स नंतर आपण ते काय करणार, डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला ते समजेल की व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आणि हे प्रोग्रामिंग ऑब्जेक्ट वरती कसं डिपेंड आहे. तर ह्याला आपण प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणू शकत नाही. कारण का, विदाउट ऑब्जेक्ट सुद्धा आपण काय करू शकतो, प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो. विदाउट ऑब्जेक्ट सुद्धा आपण काय करू शकतो, प्रोग्राममध्ये एक्झिक्यूट करू शकतो. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. त्यामध्ये आपण पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड असं लँग्वेज म्हणतो. कारण का, विदाउट ऑब्जेक्ट सुद्धा तुम्ही काय करू शकता, प्रोग्राममध्ये रन करू शकता. विदाउट ऑब्जेक्ट सुद्धा तुम्ही काय करू शकता, प्रोग्राममध्ये रन करू शकता. दॅट्स इट इज नोन एज अ पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. हे कारण सांगितलं का तुम्हाला, कारण का तुम्ही जेव्हा ऍप्टिट्यूड एक्झाम देता किंवा क्वांटिटी एक्झाम देत असता, ठीक आहे, किंवा जेव्हा तुम्ही ऍप्टी एक्झाम असते, कुठल्याही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गेला तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतात. त्या ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जातात. तर जावा हे प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. कारण का, विदाउट ऑब्जेक्ट जावामध्ये कुठलाही प्रोग्राम करता येत नाही. C++ किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज हे सुद्धा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे, परंतु प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज नाही. बिकॉज वी कॅन रन द प्रोग्राम विदाउट ऑब्जेक्ट ऑल्सो. दॅट्स वाय इट इज नोन एज द पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. That's why it is known as the partial object oriented language. So next one is that. So what is C++? So now we go through the specific notes which is defined by the Mumbai University. म्हणजे जे सिलेबस आपल्याला दिलं आहे त्याच्या थ्रू आपण जाऊ. तर ओव्हरऑल स्ट्रक्चर किंवा ओव्हरऑल सब्जेक्ट बद्दल आपण यामध्ये बघितलेलं आहे की परत एकदा सांगतो, एक मोठं सॉफ्टवेअर आपल्याला डेव्हलप करायचं आहे. मोठं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना आपण काय करतो, ते मोठं सॉफ्टवेअर किंवा लार्ज प्रॉब्लेम छोट्या छोट्या एंटिटीमध्ये आपण डिवाइड करतो. त्यालाच काय म्हणतो आपण, ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणून या सब्जेक्टला काय म्हणतात, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. वी कॅन डिवाइड अ लार्ज प्रॉब्लेम इंटू स्मॉल स्मॉल एंटिटीज. दॅट एंटिटीज आर नोन एज द ऑब्जेक्ट्स. So that's why it is known as the object oriented language. Let's take an example like a college management system. We can divide that large problem into small entities, that is admission, teacher information, student information, exam information, library information, then results, so sports. So these are the different kinds of objects of the CMS, that is कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे आपण काय केलं, ह्या सगळ्या मोठं प्रॉब्लेम आहे ते छोट्या छोट्या प्रॉब्लेम आपण काय केलं, डिवाइड केलेलं आहे. आणि त्या ऑब्जेक्ट बरोबर आपण काय करणार, ते डिवाइड करणार किंवा ते प्रॉब्लेम आपण काय करणार, सॉल्व्ह करणार आहे. तर ऍक्च्युअली सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे आणि टेक्निकल डेफिनेशन काय ते आपण बघू. सो व्हॉट इज C++? C++ इज अ जनरल पर्पज केस सेन्सिटिव्ह फ्री फ्रॉम प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट सपोर्ट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोसिजर अँड जेनरिक प्रोग्रामिंग. काय दिले बघा, C++ इज जनरल पर्पज. म्हणजे जनरल पर्पज म्हणजे रेग्युलर सगळ्याच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण ह्याचा यूज करतो. केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजेच काय, की तुम्हाला जे कॅपिटल पाहिजे ते कॅपिटल्स पाहिजे, जे स्मॉल पाहिजे स्मॉल पाहिजे. ठीक आहे, तर कॅपिटल स्मॉलचं कॅपिटल झालं की ते प्रोग्राम तुमचं रन होणार नाही किंवा प्रोग्राममध्ये एरर येतील. ठीक आहे, अँड इट सपोर्ट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मग ऑब्जेक्ट वरती डिपेंड आहे म्हणून याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणतो. ॲज वेल एज इट इज प्रोसिजर अँड जेनरिक प्रोग्रामिंग. जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं की इट इज अ पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज बिकॉज वी run the program without object also. Okay, so that is it is known as procedure and generic programming also. Then C++ is a middle level language, as it is encapsulates both high level and low level language features. म्हणजे आपण कसं सुरुवातीला बघितलं होतं सी मध्ये की प्रोग्रामिंग लँग्वेजचे टोटल असे कोर 3 प्रकार असतात, की लो लेवल लँग्वेज, मिडल लेवल लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज. So C++ is also known as middle level language because it supports a high level and low level. हाय लेवल म्हणजे काय, युजरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे प्रोग्रामिंग लँग्वेज आपण यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, हाय लेवल लँग्वेज म्हणतो. लो लेवल लँग्वेज म्हणजे मशीनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे आपण लँग्वेज यूज करतो त्याला आपण लो लेवल लँग्वेज म्हणतो. आणि दोन्हीला आपण सपोर्ट करतो म्हणजे त्याला म्हणतो हाय लेवल आणि लो लेवल लँग्वेज असं म्हणतो. बरोबर आहे. सो दॅट्स इट इज मिडल लेवल लँग्वेज, मिडल लेवल प्रोग्रामिंग ओरिएंटेड लँग्वेज असं आपण म्हणतो. तर आता ऍक्च्युअली आपण बघूया ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे UPS. C++ supports the object-oriented programming. The 4 major pillar of object-oriented programming, OOPS, is used as C++. बरोबर आहे. म्हणजे त्यामध्ये काही इनहेरिटन्स आलं, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन आणि ॲब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे, आता आपण ते वन बाय वन बघू काय. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये महत्त्वाचे 4 टाइप्स आहेत, की 4 महत्त्वाचे पिलर्स असं म्हटलेलं आहे त्यामध्ये.
The four important pillars are there: inheritance, polymorphism, encapsulation आणि abstraction. तर हे ऑलरेडी आहेतच, परंतु त्यामध्ये मी आणखीन एक ऍड करावं असं वाटतं मला. तर ते म्हणजे काय की क्लास. ठीक आहे. तर 5 महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत UPSचे किंवा C++चे. तर ते कन्सेप्ट कुठले कुठले आहेत तर क्लास, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन आणि ॲब्स्ट्रॅक्शन. वन बाय वन आपण आता ते डिस्कस करू. सो फर्स्ट क्लास. क्लास म्हणजे इट इज काय म्हणतो आपण कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे एक प्रोग्रामचं पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला त्या क्लासमध्ये क्लिअर होऊन जाईल. म्हणजे जे तुम्हाला प्रोग्रामला लागणारे व्हेरिएबल इन फंक्शन जे तुम्ही डिक्लेअर करता त्यालाच आपण काय म्हणतो क्लास. प्रोग्रामला लागणारे जे व्हेरिएबल आणि फंक्शन्स आहेत जिथे तुम्ही ते डिक्लेअर करता त्यालाच आपण काय म्हणतो क्लास. तर त्यामध्ये कसं असतं की व्हेरिएबल आणि फंक्शन्स एखादा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार जे तुम्ही ऑब्जेक्ट डिक्लेअर केलाय तर त्याच्या रिलेटेड व्हेरिएबल आणि फंक्शन्स तुम्ही काय करता त्यामध्ये डिक्लेअर करता आणि त्यानुसार तुम्ही काय करायचा यूज तुम्ही करत असता त्यामध्ये. तर ते कसं कसं होतं तर क्लासमध्ये सुरुवातीला तुम्ही काय करता की प्रायव्हेट पब्लिकचे 2 सेक्शन्स असतात. त्या प्रायव्हेटमध्ये व्हेरिएबल, पब्लिकमध्ये फंक्शन्स डिक्लेअर करता. मग असं करत तुम्ही खाली ते फंक्शन डेफिनेशन लिहिता. अशा पद्धतीने तुमचं प्रोग्रामचं स्ट्रक्चर ठरवलं जातं. तर ते क्लास असतं त्यामध्ये. तर क्लास इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ UPS, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. कारण का क्लास शिवाय तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की क्लासलाच तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता आणि ऑब्जेक्ट क्रिएट करा. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये ऑब्जेक्ट महत्त्वाचा आहे आणि विदाउट क्लास कुठले ऑब्जेक्ट क्रिएट होत नाही. ओके. नेक्स्ट पॉईंट आपला आहे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे काय एका क्लासची प्रॉपर्टी वापर आपण काय करतो आणखीन एक क्लास क्रिएट करतो त्याला आपण काय म्हणतो इनहेरिटन्स असं म्हणतो. एका क्लासची प्रॉपर्टी म्हणजे कसं सपोज आता स्टुडंट आहे तर स्टुडंट इन्फॉर्मेशन पासून आपण काय करणार आहे क्लास इन्फॉर्मेशन क्रिएट करणार आहे. म्हणजेच काय क्लास इन्फॉर्मेशन मध्ये स्टुडंटचा रोल नंबर, नेम, क्लास, सब्जेक्ट्स हे सगळे कुठे घेणार आपण परत सब्जेक्ट इन्फॉर्मेशन मध्ये आपण घेणार आहे. म्हणजे एकच डेटा रिपीटेडली घेण्याऐवजी वरच्या क्लासमधून डेटा घेऊन आपण नवीन क्लास काय करणार क्रिएट करणार. वी कॅन क्रिएट अनदर न्यू क्लास युझिंग द ओल्ड वन क्लास. म्हणजे अगोदरच्या क्लासमध्ये किंवा अगोदरच्या प्रोग्राममध्ये जो डेटा आहे तो डेटा परत आपण काय करणार आहे पुढच्या प्रोग्राममध्ये घेणार आहे. त्या कन्सेप्टलाच आपण काय म्हणतो इनहेरिटन्स असं म्हणतो. म्हणजेच रियुजेबिलिटी ऑफ डेटा. डेटा आपण काय करणार आहे रियूज करणार आहे. सारखं सारखं तोच डेटा रिपीटेडली युजरकडून घेण्याऐवजी आपण काय करणार आहे तोच डेटा काय करणार आहे रियूज करणार आहे. काय करणार आहे रियूज करणार आहे. तर इनहेरिटन्सचे वेगळे प्रकार आहेत सिंगल, मल्टिपल, मल्टी लेवल, हायरार्चिकल. तसे वन बाय वन वेगळे प्रकार पण आपण टाइप्स पण आपण काय करणार आहे प्रोग्राममध्ये वन बाय वन बघणार आहोत. तर इनहेरिटन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. So because we can use the data repeatedly everywhere any number of times. So there are different kinds of inheritance types. So single, multiple, multi-level, hierarchical असे वेगवेगळे प्रकारचे इनहेरिटन्सचे प्रकार आहेत. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय वन नेम मल्टिपल फॉर्म. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय वन नेम मल्टिपल फॉर्म. नाव एकच आहे पण वेगळ्या पर्पजसाठी आपण काय करणार त्याचा यूज करणार आहे. वेगळ्या पर्पजसाठी आपण काय करतो यूज करतो. बघा आपण एकच असतो परंतु आपण काही ठिकाणी स्टुडंट असतो, काही ठिकाणी कोणाचे भाऊ असतो, काही ठिकाणी कोणाचे मित्र असतो, काही ठिकाणी कोणाचे असे प्रत्येक ज्या ठिकाणी जाऊन आपण तसा रोल चेंज होतो. पण बेसिकली आपलं नाव किंवा आपण एकच असतो. तसं फंक्शनचं नाव एक असतं. डिपेंड्स ऑन पॅरामीटर, डिपेंड्स ऑन डेटा टाईप ते काय म्हणणार फंक्शनचं पर्पज किंवा हे तुमचं काय म्हणणार आउटपुट किंवा त्याची जी काय बिहेवियर आहे ते काय होत राहणार चेंज होत राहणार. त्याचं बिहेवियर काय होणार आहे चेंज होणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो पॉलिमॉर्फिझम म्हणतो. वन नेम मल्टिपल फॉर्म. नाव एकच असणार आहे किंवा वेगवेगळ्या पर्पजसाठी आपण काय करणार आहे त्याचा यूज करणार आहे. नाव एकच असणार आहे परंतु वेगळ्या पर्पजसाठी आपण त्याचा यूज करणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो पॉलिमॉर्फिझम असं म्हणतो. तर नेक्स्ट वन आहे इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन म्हणजे काय इट इज अ बेस्ट एक्झाम्पल क्लास इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इनकॅप्सुलेशन. म्हणजे जो काय तुम्हाला डेटा लागणार तो सगळं डेटा तुम्ही एकत्र काय करणार इनकॅप्सुलेट करून ठेवणार आहे. प्रोग्राम डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा प्रोग्राम रन करण्यासाठी जो काही डेटा तुम्हाला लागणार आहे तो सगळा डेटा तुम्ही काय करणार आहे एकत्र करून ठेवणार आहे. काय कॅप्सूल सारखं एकत्र बंच करून ठेवणार आहात. त्यालाच आपण काय म्हणणार आहे इनकॅप्सुलेशन असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे आपण इनकॅप्सुलेशन असं म्हणणार आहे. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे डेटा ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे डेटा एकत्र करून पॅक करून ठेवणे. ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो ॲब्स्ट्रॅक्शन असं म्हणतो. इट इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ क्लास. क्लास सुद्धा एक ॲब्स्ट्रॅक्शनचं चांगलं एक एक्झाम्पल आहे. तर असे हे 5 महत्वाचे हे काय आहेत ते कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. आता आणखीन एक तुम्ही ऍड करू शकता ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय की एक लार्ज नंबर ऑफ प्रॉपर्टीज तुम्ही नंबर ऑफ एंटिटीज मध्ये किंवा ऑब्जेक्ट्स मध्ये डिवाइड करता. म्हणजे जसं आपण अगोदर बघितलं होतं की काय करायचं तुम्हाला
एक मोठा कॉलेज मॅनेजमेंट सिस्टम तुमच्याकडे अवेलेबल आहे. तर क्लास इन्फॉर्मेशन, स्टुडंट इन्फॉर्मेशन, टीचर इन्फॉर्मेशन, एक्झाम इन्फॉर्मेशन असं तुम्ही काय केलं नंबर ऑफ ऑब्जेक्ट्समध्ये तुम्ही ते डिवाइड केला. ते डिवाइड करून तुम्ही वन बाय वन ते प्रॉब्लेम ऑब्जेक्टच्या भोवती तुम्ही काय करता प्रोग्राम डिझाईन करता आणि प्रॉब्लेम तुम्ही काय करता सॉल्व्ह करता. ते लक्षात. दिस इज अनदर मेन कन्सेप्ट ऑफ ऑफ उप्स म्हणजेच काय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट एक सुद्धा आणखी एक महत्वाचे कन्सेप्ट कुठले प्रोग्रामिंगचे आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे आहे. असे महत्वाचे 5-6 कन्सेप्ट्स आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये की त्याच्यावरती पूर्ण हा लँग्वेज किंवा पूर्ण हे सब्जेक्ट डिपेंड आहे. तर पहिलं कुठलं तुमचं क्लास. क्लास म्हणजेच काय असणार आहे तुमचं एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागणारे व्हेरिएबल इन फंक्शन जिथे तुम्ही डिक्लेअर करता त्या कन्सेप्टलाच आपण काय म्हणतो क्लास असं म्हणतो. सो नेक्स्ट वन इज ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एखादा मोठा प्रॉब्लेम तुम्ही नंबर ऑफ एंटिटीजमध्ये डिवाइड करता त्या एंटिटीलाच काय म्हणतात ऑब्जेक्ट म्हणतात. त्या एंटिटीलाच काय म्हणतात ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं आणि त्या ऑब्जेक्टच्या भोवती तुम्ही काय करता कोडिंग करत असता. नंतर इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे काय वन नेम मल्टिपल फॉर्म. नाव एकच असणार आहे परंतु वेगळ्या पर्पजसाठी तुम्ही काय करणार आहे ते यूज करणार आहे त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतो. पॉलिमॉर्फिझम आणखीन एक कन्सेप्ट आहे. इनहेरिटन्स मध्ये काय तुम्ही रियुजेबिलिटी ऑफ डेटा. एकच डेटा तुम्ही मल्टिपल टाइम काय करू शकता तुम्ही यूज करू शकता. एकच डेटा तुम्ही मल्टिपल टाइम यूज करू शकता वेगळ्या प्रकारे. इनकॅप्सुलेशन म्हणजे काय क्लास इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इनकॅप्सुलेशन. तुम्हाला प्रोग्रामसाठी किंवा ते एखाद्या कन्सेप्ट सॉल्व्ह करण्यासाठी जे काय तुम्हाला डेटा लागणार आहे ते तुम्ही एकत्रपणे डिक्लेअर करता एकत्रपणे ठेवता त्यालाच आपण काय म्हणतो इनकॅप्सुलेशन असं म्हणतो. तर हे सगळे महत्वाचे काही मुद्दे किंवा पॉईंट्स आहेत की ज्याच्यावर तुम्हाला हे पूर्ण प्रोग्राम काय डिपेंड आहे किंवा पूर्ण लँग्वेज हे डिपेंड आहे. तर C++ लँग्वेज किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज हे कुठं कुठं वापरतात त्याचे युजेस काय काय. By the help of OOPS or C++ programming language, we can develop different types of secured and robust application. तर कोणकोणते ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतो आपण. विंडोज ऍप्लिकेशन, क्लायंट सर्व्हर ऍप्लिकेशन, डिव्हाइस ड्रायव्हर, एम्बेडेड फ्रेमवेअर अशा वेगळ्या पद्धतीचे आपण सॉफ्टवेअर काय करू शकतो किंवा ऍप्लिकेशन्स या C++च्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा याचा यूज करून आपण काय करू शकतो डेव्हलप करू शकतो. तर ऍक्च्युली C++ म्हणजे काय ते त्यांनी कोणी डेव्हलप केले आणि किती साली डेव्हलप केली ठीक आहे आणि कुठे डेव्हलप केली आपण आता बघूया. C++ इज अ स्पेशल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप्ड बाय बजर्नेस ट्विस्टर्स. C++ काय स्पेशल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज स्पेसिफिक पर्पजसाठी काय केलेलं आहे ते डेव्हलप केलं आहे आणि ते कोणी डेव्हलप केलं आहे बजर्नेस ट्विस्टर्स यांनी डेव्हलप केलं आहे. त्यांनी कुठे डेव्हलप केलं ते बेल AT&T बेल लॅबोरेटरीजमध्ये ठीक आहे 1980ला डेव्हलप केलेलं आहे. 1980ला सी कधी डेव्हलप 1972 मध्ये AT&T बेल लॅबोरेटरीजमध्ये हे पण AT&T बेल लॅबोरेटरीजमध्ये 1980ला काय केलेलं आहे डेव्हलप केलेलं आहे C++ लँग्वेज. C++ language is very similar to C and it is so compatible with C that it can run 99% of C programs without checking any source of code through C++ is an object-oriented programming language. So it is safer and well-structured programming language than C. कसं आहे की सी लँग्वेज 99% सगळे जे प्रोग्राम आहेत ते सीचे किंवा C++चे एकमेकांवर होतात. इव्हन सॉफ्टवेअर सुद्धा सी आणि C++ प्रोग्रामिंग करण्यासाठी सॉफ्टवेअर सुद्धा काय केलं जातं एकच सॉफ्टवेअर काय केलं यूज केलं जातं. त्या सॉफ्टवेअरमधून तुम्ही सीचे पण प्रोग्राम डेव्हलप करता आणि C++चे सुद्धा प्रोग्राम तुम्ही काय करता त्यामधून डेव्हलप करू शकता. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे त्यामुळे तुम्हाला काय करता येईल हे प्रॉपरली त्यातून काय करता येईल एक्झिट करता येईल. सेफ आणि सिक्युअर आहे. हे लँग्वेज काय सेफ आणि सिक्युअर आहे. तर काही डिफरन्स दिलेला आहे सी मध्ये आणि C++ मध्ये काय वेगळा आहे का त्या सी लँग्वेजमध्ये C++ मध्ये काय वेगवेगळं आहे मग ते काय वेगवेगळे आहेत त्यांच्यात काय डिफरन्स आहे. सी फॉलोज द प्रोसिजर स्टाईल प्रोग्रामिंग. सी लँग्वेज काय प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. जसं तुम्ही प्रोसिजर लिहाल तसं प्रोग्राम तुमचं काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे. C++ इज अ मल्टी पॅराडाइम. इट सपोर्ट्स बोथ प्रोसिजरल अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ठीक आहे. C++ हे दोन्हीला सपोर्ट करतं प्रोसिजर ओरिएंटेड सुद्धा आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेडला सुद्धा. डेटा इज लेस सिक्युअर इन सी. डेटाला सिक्युरिटी सी मध्ये खूप कमी आहे परंतु इन C++ यू कॅन यूज मॉडिफायर फॉर क्लास मेंबर टू मेक इट इनएक्सेसिबल फॉर आउटसाइड द युजर. म्हणजे क्लासमध्ये प्रायव्हेट नावाची कन्सेप्ट आहे त्याचा वापर करून तुमचा डेटा तुम्ही प्रायव्हेट ठेवू शकता सिक्युअर ठेवू शकता बाहेर कुठल्याही युजरला डायरेक्टली तुम्ही ऍक्सेस करू देऊ शकत नाहीये. सी फॉलोज द टॉप डाऊन अप्रोच. सी काय करतो टॉप डाऊन अप्रोच काय करतो फॉलो करतो म्हणजे ओळीवरून एक 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 कोड तुमचा काय होतं एक्झिक्यूट होत जातो. C++ फॉलोज बॉटम अप अप्रोच. C++ मध्ये काय होतं पहिल्यांदा मेन फंक्शन सगळ्या शेवटी खाली असतो. पहिलं मेन फंक्शन कंपाईल करून मग वरती सगळे क्लास वन बाय वन काय होत असतात कंपाईल होत असतात. मग त्याला काय म्हणतो बॉटम अप अप्रोच असं म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण बॉटम अप अप्रोच असं म्हणतो.
सी डज नॉट सपोर्ट फंक्शन ओव्हरलोडिंग. सी फंक्शन ओव्हरलोडिंग सपोर्ट करत नाही आहे. पण सी प्लस प्लस सपोर्ट्स फंक्शन ओव्हरलोडिंग. सी प्लस प्लस काय करतो, फंक्शन ओव्हरलोडिंगला सपोर्ट करतो. सी इन सी यू कॅन नॉट यूज फंक्शन्स इन स्ट्रक्चर. सी मध्ये तुम्ही स्ट्रक्चरमध्ये फंक्शन वापरू शकत नाही आहे. बट इन सी प्लस प्लस यू कॅन यूज फंक्शन इन स्ट्रक्चर. सी प्लस प्लस मध्ये तुम्ही काय करू शकता, स्ट्रक्चरमध्ये फंक्शन काय करू शकता, यूज करू शकता. सी डज नॉट सपोर्ट रेफरन्स व्हेरिएबल. सी रेफरन्स व्हेरिएबलला सपोर्ट करत नाही आहे, परंतु ऑपरेटर जे आहे, सॉरी, सी प्लस प्लस सपोर्ट्स रेफरन्स व्हेरिएबल. सी प्लस प्लस काय करतं, रेफरन्स व्हेरिएबलला सपोर्ट करतं. सी लँग्वेजमध्ये आपण काय यूज करतो, स्कॅनएफ प्रिंटएफ फंक्शन आर मेनली यूज फॉर इनपुट आउटपुट. बट इन सी प्लस प्लस मेनली यूज स्ट्रीम, सी इन सी आउट टू परफॉर्म इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन. सी मध्ये काय ते ऑपरेटर ओव्हरलोडिंग इज नॉट पॉसिबल इन सी. ऑपरेटर ओव्हरलोडिंग काय सी मध्ये पॉसिबल नाही आहे, परंतु सी प्लस प्लस मध्ये ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे पॉसिबल आहे. सी प्रोग्राम आर डिवायडेड इंटू प्रोसिजर अँड मॉड्यूल्स. सी लँग्वेज कशामध्ये डिवाइड केलं, प्रोसिजर इन मॉड्यूलमध्ये डिवाइड केलेलं आहे. सी प्लस प्लस प्रोग्राम आर डिवाइड इन फंक्शन अँड क्लासेस. सी प्लस प्लस फंक्शन अँड क्लासेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. सी डज नॉट प्रोव्हाइड द फीचर ऑफ नेमस्पेस. सी मध्ये नेमस्पेस नावाचं फीचर नाही आहे, बट सी प्लस प्लस सपोर्ट्स द फीचर ऑफ नेमस्पेस. नेक्स्ट, एक्सेप्शन हँडलिंग इज नॉट इझी इन सी. इट हॅज टू परफॉर्म युझिंग अदर फंक्शन. ठीक आहे, काय झालं, एक्सेप्शन हँडलिंग सी लँग्वेजमध्ये काय आहे, पॉसिबल नाही आहे, परंतु ते वेगळ्या फंक्शनचा वापर करून ते काय होऊ शकतं, पॉसिबल करू शकतं. बट सी प्लस प्लस प्रोव्हाइड एक्सेप्शन हँडलिंग युझिंग ट्राय अँड कॅच ब्लॉक. परंतु सी प्लस प्लसमध्ये तुम्ही एक्सेप्शन हँडलिंग करू शकता ट्राय अँड कॅच ब्लॉकचा यूज करून. सी डज नॉट सपोर्ट द इनहेरिटन्स. सी इनहेरिटन्सला सपोर्ट करत नाही आहे. सी प्लस प्लस सपोर्ट्स इनहेरिटन्स. सी प्लस प्लस काय करतं, इनहेरिटन्सला सपोर्ट करतं. सो दीज आर द मेन डिफरन्स बिटवीन सी अँड सी प्लस प्लस. सो इन टुडेज लेक्चर वी आर हर्ड अबाउट, म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकण्यासाठी किंवा सी प्लस प्लस शिकण्यासाठी सीचे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला काय आलं पाहिजेत, ॲरे आणि फंक्शन. सो ॲरे म्हणजे काय, एकाच प्रकारचे मल्टिपल व्हेरिएबल्स तुम्हाला स्टोअर करायचे आहेत एकाच नावाखाली, तर त्यावेळी तुम्ही काय करता, ॲरेचा यूज करता. म्हणजे जसे रोल नंबर, नंतर तुमचे मार्क्स, मोबाईल नंबर्स, हे एकाच प्रकारचे काय व्हॅल्यूज आहेत. एकाच प्रकारचे व्हॅल्यूज तुम्ही रोल नंबरच्या अंतर तुम्ही 60-70 रोल नंबर स्टोअर करू शकता. मोबाईल नंबर तुम्ही करू शकता 100, 150, 1000 किती रोल नंबर तुम्ही मोबाईल नंबर स्टोअर करू शकता एकाच नावाखाली. परंतु ते सगळे एकाच प्रकारचे, एकाच टाईपचे असले पाहिजेत. ते व्हॅल्यूज तुम्ही काय करू शकता, स्टोअर करू शकता. फंक्शन, फंक्शन म्हणजे काय, स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी तुम्ही काय करता, फंक्शनचा यूज करता. एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी तुम्ही फंक्शनचा काय करत असता, यूज करत असता. तर ते करत असताना काय सांगितलंय, तर दोन प्रकारचे फंक्शन्स आहेत, एक युजर डिफाईन फंक्शन, एक लायब्ररी फंक्शन. एक युजर डिफाईन फंक्शन, एक लायब्ररी फंक्शन. युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय, युजर स्वतःचं पर्पज फुलफिल करण्यासाठी जे फंक्शन डिक्लेअर करतो त्याला आपण काय म्हणतो, युजर डिफाईन फंक्शन असं म्हणतो. लायब्ररी फंक्शन म्हणजे काय, जे फंक्शन्स ऑलरेडी लायब्ररीमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो, लायब्ररी फंक्शन असं म्हणतो. लायब्ररी फंक्शन कुठले करतो, तुमचे स्कॅनएफ, प्रिंटएफ, हे सगळे तुमचे काय लायब्ररी फंक्शन की ऑलरेडी ते लायब्ररीमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण काय पाहिलं, उप्सचं मेन कन्सेप्ट काय, किंवा उप्स का यूज करतात, किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे काय. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज मोनली काय, सी प्लस सी पासून डेव्हलप झालेलं आहे, किंवा सीचं नेक्स्ट व्हर्जन म्हणजे आपण काय करतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे सी प्लस प्लस असं म्हणतो. तर सी मध्ये तुम्ही छोटे छोटे प्रोग्राम्स केले, त्याचे लॉजिक्स डेव्हलप केले. तर उप्स मध्ये तुम्ही काय मोठे प्रोग्राम्स किंवा एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी जी प्रोसिजर लागते किंवा जी कन्सेप्ट लागते, जे प्रोसिजर फॉलो करतात किंवा जे वेगळे कन्सेप्ट यूज केले जातात, किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे बेसिक स्टेप्स सुद्धा तुम्ही म्हटला तरी चालेल, हे उप्स मध्ये आपण शिकणार आहोत. उप्स मध्ये आपण काय करणार आहे, मोठे मोठे प्रॉब्लेम्स छोटे छोटे इंटरव्ह्यू मध्ये डिवाइड करणार आहे आणि ती इझिली ऍड, मॉडिफाय, डिलीट कसं करता येईल ह्याचा आपण काय करणार, यूज करणार आहे. म्हणजे कुठलेही सॉफ्टवेअर मिनिमम लाईनमध्ये, मिनिमम स्पेसमध्ये फास्टली कसं ऍक्टिव्हिटी होईल, रियुजेबिलिटी ऑफ डेटा, हे सगळे कन्सेप्ट, हे सगळे फंक्शनलिटी किंवा हे सगळे कन्सेप्ट कसे यूज करायचे डेव्हलपमेंटमध्ये, हे आपण कुठे शिकणार आहे, सी प्लस प्लस मध्ये, म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये शिकणार आहोत. तर ते पगाशी जसं आपण बघितलं की इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, त्यानंतर ऍबस्ट्रॅक्शन, क्लास, ऑब्जेक्ट, इज आर द मेन पार्ट ऑफ, हे सेपरेट टॉपिक्स आहेत. हे प्रत्येक टॉपिक्स वन वन आपल्याला शिकायचं आहे आणि ह्याच माध्यमातून किंवा ह्याच कन्सेप्टमधून आपण काय शिकणार आहे की हे सगळे जे काय कोड आहे ते मिनिमम लाईन, मिनिमम स्पेस आणि प्रॉपर ट्रॅकमध्ये आपण कसं करायचं. तर त्यांनी छोट्यात दिलेलं होतं की सी सी प्लस प्लस काय जनरल पर्पज लँग्वेज आहे, केस सेन्सिटिव्ह आहे, ठीक आहे. नंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेडला सपोर्ट करतं,
ठीक आहे. तर हे काय मिडल लँग्वेज आहे कारण का ते हाय लेव्हल, लो लेव्हलला काय करतं सपोर्ट करतं.